रायगड जिल्हा परिषदेत बसणार महायुतीची सत्ता। अध्यक्षपद भाजपकडे तर उपाध्यक्षपद शिवसेनेला मिळणार। राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील संघर्ष अंतर वरिष्ठांनी काढला मार्ग। तालुका पातळीवर पंचायत समितीमध्ये देखील महायुतीच्या माध्यमातून पदवाटप होणार। रायगड जिल्हा परिषदेत महायुती सत्तेत बसणार असल्याची चिन्ह दिसत आहेत, तशी माहिती सूत्रांनी दिली। गेले अनेक दिवस राष्ट्रवादी आणि शिवसेना या महायुतीतील घटक पक्षांमध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेवरून संघर्ष पेटला होता। दोन्ही पक्षांमध्ये शाब्दिक वाद होत असताना वरिष्ठ निर्णय घेतील यावर दोन्ही पक्षांचे नेते कायम होते। उद्या अध्यक्षपदाची निवडणूक होत असताना रायगडमधील राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वादावर तोडगा निघाल्याची माहिती पुढे आली। याला अद्याप कोणीही दुजोरा दिलेला नाही। मात्र रायगड जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भाजपकडे तर सर्वात जास्त जागा मिळवणाऱ्या शिवसेनेला उपाध्यक्षपद दिल्याची माहिती आहे। याचप्रमाणे जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये देखील सत्तेची पदं वाटून घेतली जाणार असल्याची माहिती आहे। उद्या रायगड जिल्हा परिषदेमध्ये महायुतीची सत्ता येणार आहेत। शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी जसं महाराष्ट्रामध्ये महायुती सत्ता आहे, त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यात तोच पॅटर्न राबवला जात आहे। आमचे वरिष्ठ नेते आदरणीय नामदार एकनाथ शिंदे साहेब, आमचे नेते आदरणीय भरतशेठ गोगावले यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे निर्णय घेऊन याही ठिकाणी आज माणगाव पंचायत समिती सभापतीसाठी सभापती शिवसेनेचा आणि उपसभापती राष्ट्रवादीचा अशा प्रकारचं या ठिकाणी आम्ही समझोता करून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये चांगलं वातावरण निर्मित होऊन येतं महायुतीची सत्ता संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये येते, त्याचं आम्ही स्वागत करतो। काही प्रमाणात वेळ आला होता, मध्यंतरी काळामध्ये शिवसेना सत्तेपासून दूर राहील असं बोललं जात होतं। आज आपण सत्तेमध्येच दाखवत होता, कशा पद्धतीने या ठिकाणी वाटलं होतं? मंत्री महोदय भरतशेठ जर का अख्ख्या राज्याची सत्ता बदली करू शकतात तर ज्या जिल्ह्यामध्ये शेठ राहतात त्या जिल्ह्याच्या सत्तेचं काय घेऊन बसलात? आम्ही सत्तेमध्ये कुठल्याही परिस्थितीत जाणार यात मात्र शंका नाही, कारण भरतशेठ जो निर्णय घेतात तो निर्णय अंतिम असतो हे तुम्हाला उद्या कळेल। पण आम्ही सत्तेमध्ये आहोत यात मात्र शंका नाही।